अशोक खरात प्रकरण ताजं असताना आणखी एक प्रकरण आता वसईमधनं समोर आलंय. मी शंकर आहे, तू माझी पार्वती आहे असं सांगत एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी वसईमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता, परंतु पहिली घटना पुण्यात घडल्याने तो पुण्यातील मांजरी पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला. पीडित महिला 35 वर्षांची असून पुण्यात राहते. तिने माणिकपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार 2023 मध्ये तिची ओळख वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्याशी फेसबुकवर झाली. त्याने पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकविण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. डिसेंबर 2023 मध्ये तो तिला भेटायला पुण्यात गेला. मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहेस असं सांगून तिला भुलवले. त्यानंतर तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेले आणि तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. या काळात वैद्य याने तिच्या नकळत तिचे अश्लील छायाचित्र देखील काढली होती. या छायाचित्रांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून पुन्हा भेटायला बोलावलं होतं त्याने. मे 2025 मध्ये वसईतील हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये पीडित महिलेला भेटायला बोलवून तिच्यावर पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न त्याने केला. दरम्यान हे नाशिकच्या अशोक खरात याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेने हिंमत दाखवून आपल्या पतीला हा प्रकार सांगितला आणि त्यांनी बुधवारी संध्याकाळी वसईच्या मणिकपूर पोलीस ठाण्यात ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी आता पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या सगळ्या प्रकाराबाबत माहिती दिली आहे. सर, काय सांगाल तुमच्याकडे जो गुन्हा दाखल आहे, महादेव स्वतःचा अवतार सांगून महिलेवरती अत्याचार केलेला आहे, नेमका गुन्हा कधी दाखल आहे, काय एकत्रित? मीरा भाईंदर वसई विरार या पोलीस आयुक्तालयातील माणिकपूर पोलीस स्टेशनहून 0 नंबरनं आमच्याकडं 27 तारखेला एक FIR प्राप्त झाली होती. लागलीच मांजरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी विषयाचं गांभीर्य पाहून या ठिकाणी मांजरी पोलीस स्टेशनला नियमित FIR नोंद केलेला आहे. त्याचा तपास केला असता यातील तक्रारदार अर्थात पीडित यांनी नोंदविलेल्या फिर्यादीप्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टींची तपासादरम्यान शहानिशा करत आहोत. यामधील जे आरोपी आहेत हे आरोपी माणिकपूर येथे राहतात. लगेच मांजरीच्या पोलीस पथकाने जाऊन त्यांचा शोध घेऊन काल रात्री आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. आता पुढील न्यायालयासमोर हजर करण्याची त्यांची कारवाई सुरू आहे. सर, नेमकी महिलेची काय तक्रार आहे? यामध्ये महिलेनं तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावरती शारीरिक अत्याचार केल्याबाबत BNS कलम 64 प्रमाणे तक्रार नोंदवलेली आहे. भीती महादेवाचा अवतार आहे असं सांगून भीती दाखवण्याचा काय त्याच्यामध्ये उल्लेख आहे? यातील आरोपी हे मुळात पूजा अर्चा, उपासना, पुरोहित काम करतात आणि ते यातील ज्या पीडित महिला आहेत त्या सुद्धा भक्त आहेत. तर फेसबुकवरून त्यांची ऑक्टोबर 23 मध्ये ओळख झाली आणि मग त्यातून विचारांची देवाणघेवाण करत ते मेसेंजरवरती आपसात संपर्क करू लागले आणि त्यानंतर एकमेकाचा मोबाईल एक्सचेंज करून त्यांनी व्हॉट्सअपवरती चॅटिंग करणं असेल, कॉल करणं असेल, व्हिडिओ कॉल करणं असेल, या माध्यमातून दोघं जवळ आले आणि त्यातून मग माणिकपूरहून आरोपी पुण्यामध्ये मांजरी या ठिकाणी येऊन मांजरीमधील लॉजवरती त्यांचे संबंध आले आणि त्यातून पुढं यातील पीडित ह्या सुद्धा माणिकपूर या ठिकाणी गेल्याचे तपासात समोर येत आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे संबंध आल्याचं तपासात समोर येत आहे. त्या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणचे सर्व पुरावे संकलन करण्याचं काम सुरू आहे. सर, या प्रकरणात आरोपी एकटा आहे का त्याच्यासोबत अन्य कोण व्यक्ती किंवा त्याची टीम सुद्धा आहे? या प्रकरणामध्ये आरोपीच आहे. इतर कुणीही अद्याप तो त्याचे साथीदार वगैरे निष्पन्न झालेले नाही. आरोपी यामध्ये काही गुन्हे दाखल आहेत? आरोपी विरुद्ध यापूर्वी कुठलाही गुन्हा दाखल नाही. ठीक आहे.